नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण. तर आज पहा किती पाऊस आहे इथं आणि मी खूप दिवसानंतर निवांत असा बसलेलो आहे. थंडगार वारा आहे आणि क्लायमेटचा आनंद घेत इथं बसलेलो आहो. पाऊस तर जोर चालू आहे, कुठं चहा प्यायला जाऊ शकत नाही, काय नाही, म्हणजे जायचा मूडच नाही आहे, इतका पाऊस पडत आहे. तर हा मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच बघतोय मे महिन्यामध्ये इतका पाऊस. जूनच्या 5 तारखेला येणारा पाऊस मेच्या 21 तारखेपासून काय सुरुवात झालेली आहे आणि इतका पाऊस मी कधी पाहिला नव्हता मे महिन्यामध्ये, ते पण असो निसर्गाची किमया म्हणायची. बघा सगळा आनंद पण घ्यायचा. तुम्ही कुठं आहात आता? सध्या मी सध्या आता गोव्यामध्ये आहे आणि गोव्यामध्ये इतका पाऊस पडतो, इतका पाऊस पडत आहे, बाहेर जायचं तर मन होत नाही आहे. आताच जस्ट कामावरून आलो आणि म्हटलं काहीतरी लिहावं, तर लिहिल्याचा मी मूड गेला. म्हटलं काहीतरी करावं आता व्हिडिओ करायचा काहीतरी. तुम्ही कुठं आहात आणि तुमच्याकडं मे महिन्यापासून किती तारखेला पाऊस पडला, की सुरुवात किती तारखेला झाली? गोव्यामध्ये 21 तारखेपासून सुरुवात झाली. बहुतेक मंगळवार होता त्या दिवशीपासून सुरुवात झाली, त्या आजपर्यंत पाऊस चालूच आहे. आज सोमवार, म्हणजे दुसऱ्या आठवड्यामध्ये, म्हणजे एक हप्ता, एक आठवडा आता झाला पाऊस चालू आहे आणि इतका चालू आहे की गोव्यामध्ये रस्ते उधळून गेलेले आहेत. इतका पाऊस मे महिन्यामध्ये, ते पण म्हणजे निसर्ग कोपला आहे की निसर्गाचं येणं असं अकस्मात का झालं असेल, का बरं झालं असेल, काहीतरी चुका झाल्या असतील आमच्याकडून. मग निसर्ग आला, निसर्गाच्या ठाणी येतो वगैरे. मला काय सांगावं, मी खरंच आता कादंबरी वाचत होतो, म्हटलं काहीतरी बोलावं. हे बा आमचे मित्र आलेले आहेत रेनकोट वगैरे घालून. किती म्हणजे पाऊस ओळखू शकता तुम्ही किती पाऊस आहे. शिवम, किती पाऊस आहे रे? किती पाऊस आहे? पाऊस किती आहे? शिवम पण भिजून आलेला आहे, बाहेर जायला तर होत नाही आहे. बेजार होतो, बेजार नको वाटला पाऊस. मे महिन्यामध्ये पाऊस नको वाटला. अजून जून चालू नाही आहे, जूनच्या 5 तारखेला येणारा पाऊस मे महिन्यामध्ये आलेला आहे. कमीत कमी 15-20 दिवस अगोदर आलेला पाऊस आहे. तुमच्याकडे किती वाजता आला नक्की कळवा. धन्यवाद. मी काय जास्त बोलत नाही पावसावरती बोलण्याचं भरपूर काही आहे, पण ते आता मूडमध्ये नाही आहे. चला नंतर भेटूया. धन्यवाद.